आपलं विराट रूप आवरा आणि मला आपलं गोड सगुण रूपाचं मला परत दर्शन द्या. परत मला आपल्या गोड सगुण रूपाचं दर्शन द्या. राजा प्रार्थना करतो, गणपती कृपा करून आपलं परत सगुण रूप दाखवतात. एक लक्षात घ्या, विराटाची कुतूहल मनात भरपूर जणांच्या येते, पण ते रूप गोड नाही. त्या रूपामध्ये तो गोडवा नाही. संतांनी उगाच का इतके सगुणाचे गोडवे गायले? सुंदर ते ध्यान उभे विठे वरी. भगवंताच्या रूपाची आपल्याला इतकी संतांच्या वाणीने प्रशंसा केलेली मिळते. विराटाची का नाही केली, निर्गुणाची का नाही केली? त्या रूपामध्ये तो गोडवा नाही, सगुणामध्ये तो गोडवा आहे. राजा म्हणतो की भगवंता मला ते आपलं सगुण स्वरूप दाखवा. भगवान गणपती अनुग्रह करून सगुण स्वरूप दाखवतात. पुढे राजा विचारतो की भगवान, निर्गुणाची उपासना करणाऱ्या आणि सगुणाची उपासना करणाऱ्या अशा दोन प्रकारच्या भक्तांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? हा प्रश्न गीतेत सुद्धा आलाय. 12व्या अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुनाने विचारलाय. इथलं मी आपल्याला वाचून दाखवतो. अनन्य भावास्त्वां सम्यक मूर्तिमंत. श्रेष्ठ कोण आहे? गणपती राया, आपण माझा संभ्रम दूर करा. हा प्रत्येक भक्ताला हा संभ्रम होतो आणि ह्याच्यामुळे सुरुवातीपासून मी या मुद्द्यावर जोर देतो आहे. वेदांताचं श्रवण खूप चांगली गोष्ट आहे, पण पूजा सोडली नाही पाहिजे, सगुणाचं आलंबन नाही सोडलं पाहिजे. गणपती इथं स्वतः उत्तर देतात. श्री गजानन उवाच यो मां मूर्तिधरं भक्त्या मद्भक्त परिसेवते समे मान्योन्य भक्तिर् नियुज्य हृदयं मयी. तो सर्वश्रेष्ठ आहे राजा, जो सगुणाचं आलंबन घेऊन जो माझी उपासना करतो. श्रेष्ठत्व त्याचं आहे. राजा विचारतो, भगवंता तुमच्यामध्ये मन लागणं सोपं आहे? नाही. प्रत्येकाची हीच तक्रार आहे, महाराज मन लागत नाही. तर गणपती म्हणतात की त्याचा उपाय अभ्यास हाच आहे. अभ्यास शब्दाचा सरळ अर्थ आहे कुठली गोष्ट वारंवार करणं. काल जो प्राणायामाचा विषय आला, आसनाचा विषय आला आणि आज जो ध्यानाचा विषय आला, यांचा अभ्यास आवश्यक आहे. अर्थात स्थिर बसणं, इथपासून प्रारंभ केला पाहिजे. त्यानंतर प्राणायाम नित्य करणं हे अनिवार्य ठेवलं पाहिजे. भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की पारमार्थिक मनुष्याचं, पारमार्थिक साधकाचं सर्वोच्च बल काय? तर भगवान म्हणतात प्राणायाम परम बलम. उद्धव, सर्वोच्च बल साधकाचं जे आहे ते प्राणायाम आहे, तो सोडता कामा नये. आसन स्थिरता, प्राणायाम आणि ध्यान. ध्यान म्हणजे सरळ आपल्या भाषेत सांगतो मानस पूजा. ध्यान करायचंय तर ते सगुणाचं ध्यान असावं. निर्गुणाची ध्यान करण्याची योग्यता मोठ्या मोठ्या ऋषी महर्षींमधून सुद्धा अनेकांमधनं एखाद्याला प्राप्त होते. ती प्राप्त करण्याची गोष्ट नाहीये, ती प्राप्त होण्याची गोष्ट आहे. इथं गणपती हे सांगतात की त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक. अच्छा, ह्या व्यतिरिक्त गणपती काय सांगतात? माझी जर प्रसन्नता कुणाला हवी असेल तर त्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा विकास केला पाहिजे. जोपर्यंत सद्गुणांचा विकास होत नाही तोपर्यंत भगवंताची शाश्वत प्रसन्नता आपण प्राप्त नाही करून घेऊ शकत. तपस्या तर राक्षसांनी सुद्धा केली होती ना. जशी ऋषींनी तपस्या केली तशी राक्षसांनी केली होती की नाही? दीर्घकाळ राक्षस तपस्या करत होते, ह्याचा अर्थ त्यांचं आसन सिद्ध होतं. ते दीर्घकाळ आसनामध्ये बसू शकत होते, ते दीर्घकाळ प्राणायाम करू शकत होते, ते दीर्घकाळ ध्यान करू शकत होते, म्हणून तर त्यांना दर्शन प्राप्त झालंय राक्षसांना. मग त्यांच्या तपस्येमध्ये आपल्या साधनेमध्ये काय अंतर राहिला? गणपती म्हणतात सद्गुणांची उपासना आवश्यक आहे.
निरहम ममता बुद्धी रद्वेष करुणा समः लाभालाभे सुखे दुःखे मानामाने समे प्रिया. राजा, मला तो प्रिय आहे की ज्याच्या जीवनामध्ये सद्गुणांचा आविर्भाव आहे. आता तुम्ही गीतेत सुद्धा बघा, गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात मला कोण प्रिय आहे. भगवंतांनी एक मोठी यादी देऊन टाकली. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकारः समदुःख यादीच देऊन टाकली मोठी. सद्गुणांची उपासना, सद्गुणांची आराधना. योग वसिष्ठामध्ये एक फार गोड शब्द आलाय. आपल्याला धनलक्ष्मी माहितीये, वैभव लक्ष्मी माहितीये, धान्य लक्ष्मी माहितीये, वस्त्र लक्ष्मी माहितीये, खूप लक्ष्मी आपल्याला माहिती आहेत. योग वसिष्ठामध्ये शब्द आला गुणलक्ष्मी, सद्गुणांची जोपासना. आणि काल मी आपल्याला पुसटचा मुद्दा सांगून गेलो. जितके काही आता इथं सद्गुणांची यादी, भगवद्गीतेमध्ये सद्गुणांची यादी, अन्यत्र उपदेशांमध्ये सद्गुणांची यादी विविध स्थळांवर विविध आहे. पण सर्व सद्गुणांचा मूळतः 3 सद्गुणांमध्ये अंतर्भाव होतो. मी आपल्याला काल एक श्लोक सांगितला होता. मी असं सांगितलं होतं की तो शिवपुराणात आहे, भागवतात आहे, महाभारतात आहे, मुद्गल पुराणात आहे, गणेश पुराणात आहे. कुठला श्लोक आहे? फक्त 3 गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा त्यामध्ये अंतर्भाव आहे दयेचा. दयया सर्वभूतेषु संतुष्टो येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्या च तुष्यत्याशु जगत्पती. सगळ्यात पहिल्यांदा दया आपल्या मनामध्ये असली पाहिजे, 1. त्याच्यानंतर संतोष असला पाहिजे, 2. आणि तिसरी गोष्ट इंद्रिय निग्रह असला पाहिजे. सर्व सद्गुणांचा समावेश या 3 गुणांमध्ये होतो. आणि जर हे 3 गुण जर आले तर भगवंताची प्राप्ती कशी आहे? तुष्यत्याशु जगत्पती. आशु तुष्यती आशु शीघ्रम. भगवंताची प्राप्ती, त्या आत्मतत्वाची प्राप्ती, त्या परमेश्वराची कृपा शीघ्र होते. म्हणून सद्गुणांची उपासना, त्यांची जोपासना ही आवश्यक आहे. भरपूर खूप गोड विषय इथं आहे, पण मला फक्त स्पर्श करून पुढे जाण्या व्यतिरिक्त आता पर्याय नाही. पुढे गणपती वर्णन करतात दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचं. भगवद्गीतेमध्ये सुद्धा ही आपल्याला 16व्या अध्यायात मिळेल. 3 प्रकारची प्रवृत्ती आहे. संक्षिप्त सांगतो. दैवी, आसुरी आणि राक्षसी. दैवी संपत्ती म्हणजे ह्याचा सरळ अर्थ आहे ज्याच्या जीवनामध्ये सद्गुणांची वृद्धी आहे, ती दैवी वृत्ती. आसुरी म्हणजे काय? समाजवादी वृत्ती. तुमच्या भाषेत खा प्या आणि मजेत राहा, ईट ड्रिंक अँड बी मेरी. आपल्याला जगाचं काय करायचंय, आपलं पोट भरलं, विषय मिटला, ही जी वृत्ती आहे ह्याला आसुरी वृत्ती म्हणतात. ठीक. आणि राक्षसी वृत्ती म्हणजे काय? आपल्या सुखासाठी दुसऱ्याला जाणून बुजून त्रास देणे, ही राक्षसी वृत्ती. आमचा धर्म वाढला पाहिजे तर तुम्ही धर्मांतरण करवून घेणे, ही राक्षसी वृत्ती. आपल्या जीवनामध्ये दैवी वृत्तीचा, दैवी संपत्तीचा आविर्भाव झाला पाहिजे. दैवी संपत्ती म्हणजे सरळ शब्दामध्ये सद्गुण. सर्व सद्गुणांचा 3 गुणांमध्ये, 3 प्रकारांमध्ये कसा अंतर्भाव होतो, ते कुठल्या 3 प्रकारांमध्ये अंतर्भाव होतो ह्याचा आपण विचार केला. राक्षसी प्रवृत्ती सांगतात भगवान गणपती. गणपती म्हणतात अविश्वासस्सतां वाक्ये शुचित्वं कर्महीनता निंदकत्वं च वेदानां भक्तानां असुरद्विषाम्. इथं राक्षसी वृत्तीचं वर्णन चालू आहे. मी इथलं तुम्हाला मूळ वाचून दाखवतोय कारण की तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की मी इथलं बोलतोय, मनातलं नाही. निंदकत्वं च वेदानां भक्तानां असुरद्विषाम् मुनिश्रोत्रिय विभराणां तथा स्मृतिपुराणयोः. गणपती म्हणतात की हे राक्षसी प्रवृत्तीचे जे लोक असतात ते वेदांची निंदा करतात. लक्षात येते? ते श्रुती स्मृती पुराणाला मानत नाहीत. ह्या काय भाकड कथा त्यांचा शब्द. गणपती म्हणतात की ते राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत.
अर्थात राक्षसी प्रवृत्तीचे लोकांच्या मध्येच ही बुद्धी उत्पन्न होते. संत साहित्यामध्ये बघा कुठेही आपल्याला वेदांची निंदा आढळणार नाही, श्रुती स्मृतीची कुठेही, आपल्याला पुराणांची तर कुठेच निंदा आढळणार नाही आपल्याला. पुढं अच्छा, मग ही लोक या ग्रंथांमध्ये विश्वास करत नाहीत तर मग कशामध्ये विश्वास करतात? गणपती सांगतात, पाखंड वाक्ये विश्वासः संगतीर मलिनात्मनाम सदंब कर्म कर्तृत्वम स्पृहाच परवस्तुषु. पाखंड वाक्ये विश्वासः, ढोंगी लोकांच्या वचनांवर ही राक्षसी प्रवृत्तीचे लोक विश्वास करतात. मी हे तुम्हाला मुळातलं वाचून दाखवतोय, आणि गणेश गीता तर आपल्या मंदिराने सुद्धा त्याचं पुस्तक काढलंय, आपण मुळात वाचू शकता मी हे जे बोलतोय ते. पाखंड वाक्य विश्वास. मी आता आपल्याला म्हणलं ना, स्वामी विवेकानंदांचं आवर्जून वाक्य होतं की समाज सुधारकांच्या वाक्यावर विश्वास नका करू, विश्वास करायचा तर साक्षात्कार संपन्न ऋषींच्या वाक्यावर विश्वास करा. राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे यादीमध्ये इथे गणपती सांगतात, पाखंड वाक्ये विश्वासः संगतीर मलिनात्मनाम, त्यांची संगती नेहमी मलिन अंतःकरणाच्या लोकांसोबत असते. सदंब कर्म कर्तृत्वम स्पृहाच परवस्तुषु, आणि नेहमी दुसऱ्यांच्या वस्तूंवर लोभ असतो. ह्याच्यासाठी सांगतोय की आपल्यामध्ये ह्या वृत्ती येण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण सावधान व्हावं. मंगलमूर्ती मोरया. पुढं गणपती सांगतात, त्रिविध तपांचं वर्णन केलंय, सात्विक तप, राजस तप, तामस तप. विषय फार गोड आहे पण संक्षिप्त सांगण्याच्या ऐवजी पर्याय नाही. त्रिविध सुखांचं वर्णन केलंय. त्यानंतर भगवंताच्या प्रसन्नतेसाठी वर्णाश्रमाचं वर्णन केलं, वर्णाश्रम धर्म पालनाचं. त्यानंतर अत्यंत गोड विषयांचं, साधकाला, एका साधकाला जे आवश्यक आहे त्या सर्व विषयांचं वर्णन गणपतींनी केलं. राजा अत्यंत नम्र भावानी, अत्यंत दीन लीन भावानी, शिष्य भावानी हे सगळं श्रवण करतो आहे. राजा एकाग्रचित्त झाला, राजा समाहित झाला, राजा वरेण्य समाहित होऊन भगवंताचा तो उपदेश ऐकत होता. भगवंताचा उपदेश थांबला, राजा अत्यंत कृतकृत्य झाला. राजा वरेण्याने भगवान गणेशांना नमस्कार केला आणि त्यानंतर भगवान गणपती राजाला आशीर्वाद देऊन तिथंच अंतर्धान पावले. मंगलमूर्ती मोरया. त्यानंतर उपदेशाला ऐकून राजाची स्थिती काय झाली? उपदिष्टम तथा योगम आस्थाय मुक्तिमाप्तवान. आपण ऐकलेल्या उपदेशाला अंतःकरणात धारण करून, त्याचं वारंवार मनन करून, त्याचं निधिध्यासन करून राजाला ती परम आत्मज्ञानाची, परम ब्रह्मज्ञानाची, आत्मसाक्षात्काराची स्थिती प्राप्त झाली. ह्या गणेश गीतेची पुढे फलश्रुती सांगितली आहे. या गणेश गीतेच्या पाठाने काय होतं, ह्याचा विचार चिंतन केल्याने काय होतं, ह्याची लांबलचक फलश्रुती सांगितली आहे. पुत्र पौत्र धन धान्य सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पण आता आपण निष्कामतेचा विचार केलाय, त्यामुळं ह्याचा जो मुख्य हेतू आहे, तो मुख्य हेतू म्हणजे आत्मतत्वाची अर्थात भगवंताची प्राप्ती या गणेश गीतेच्या चिंतनाने होते. 3 दिवसामध्ये आपण गणेश गीतेचं हे विचार मंथन, ह्याचं चिंतन आपण ऐकलं. घरी गेल्यानंतर आपण अवश्य आवर्जून या गणपती, साक्षात गणपतीच्या मुखातून आलेल्या उपदेशाचं चिंतन करावं, मनन करावं, निधिध्यासन करावं आणि ध्यान, आसन, प्राणायाम इत्यादी साक्षात साधनांचा ज्याच्यामध्ये उपदेश केला आहे त्याचं आचरण आपण प्रारंभ करावं. हे जास्त महत्वाचं आहे. सक्रिय गाणपत्य परंपरेतील, गणेश संप्रदायातील सर्वोच्च तत्वज्ञान मला सर्वाधिक कमी वेळामध्ये मांडण्याची जबाबदारी पार पाडावी लागलेली आहे. मी जसं पूर्वी सुद्धा सांगितलं, महत्वपूर्ण विषयांना मी फक्त स्पर्श केला आहे. फार गोड विषय आहे, पण आपण एकदा मुळातनं ही गणेश गीता वाचा. जास्त मोठी नाही, 410 श्लोकांची. सगळेच विषय कळतील असं नाही, पण भरपूर विषय स्पष्ट होतील. आपण वाचावी. याचं
ह्याच्यावर चालण्याचा निश्चय आपण करावा आणि भगवान गणेशाच्या मोर्याच्या चरणी जर प्रार्थना केली तर आपल्याला हे वाचता वाचताच ह्याचं पूर्ण रहस्य सुद्धा कळून जाईल. ही गणपतीची कृपा आहे. गुरूंचा आपण विचार केला काल, त्याचा एक महत्वपूर्ण मुद्दा मी सांगायचा राहून गेलो. जर सद्गुणांची उपासना असेल, जर आपली भक्ती तीव्र असेल, तर आपल्याला चांगले गुरु मिळवून देण्याची जबाबदारी भगवंताची असते. आपण जर शोधाशोध जर केली तर त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता आहे की नाही? लोक म्हणतात आजकाल एवढी मोठी बुवाबाजी आहे, आज कुणावर विश्वास ठेवावा काही कळत नाही. भगवंताची जर भक्ती तीव्र असेल, आपल्या जीवनामध्ये जर सद्गुणांची जोपासना असेल, तर आपल्याला चांगला गुरु मिळवून देण्याची जिम्मेदारी ही भगवंताची असते. तुकाराम महाराजांनी गुरु केला नाही अगोदर. तुकाराम महाराज आपली भक्ती वाढवत गेले आणि त्यानंतर त्यांचं काम किती सोपं झालं. त्यांचं काम एवढं सोपं झालं की तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये बाबाजी सद्गुरूंचा दृष्टांत होऊन त्यांना गुरु झाले. ही जिम्मेदारी कोणी पार पाडली? भगवंतानी. ठाकूर रामकृष्ण परमहंस यांना काली मातेची प्राप्ती अगोदर झाली, नंतर त्यांच्या गुरुची व्यवस्था झाली. मीराबाई यांना अगोदर यांच्या जीवनामध्ये भक्तीचा प्रादुर्भाव झाला, नंतर गुरु आले. अर्थात आपली जर भक्ती तीव्र असेल तर आपल्याला चांगले गुरु मिळवून देण्याची जिम्मेदारी ही भगवंताची असते. म्हणून कसल्याही प्रकारची घाई न करता भगवंताच्या भक्तीमध्ये आपलं मन रमवावं. आणि माझ्याकडनं काही चुकीचे बोल निघण्याची खूप शक्यता आहे. 3 दिवसामध्ये यथा अवकाश यथा मती मी आपल्या समोर त्याचा विचार मांडलेला आहे. जे काही आपल्याला उत्तम वाटलं ते निश्चित समजा की ते माझ्या पूज्य गुरुदेवांचं आहे आणि जे चूक असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे असं मानून आपण सगळे पुणेकर, आपण सगळे मोर्या भक्त मला क्षमा कराल एवढंच बोलतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. मंगलमूर्ती मोरया. अत्यंत क्लिष्ट विषय 3 दिवसात सांगणं किती कठीण आहे. हे सगळा गणेश गीतेचा गोषवारा आपल्याला प्रवचनकारांनी कथन केला. त्यांच्या मागं जी प्रभावळ आहे ही फार मोठी प्रभावळ आहे. ती प्रभावळ अशी होती की 7 दिवस आपण त्यांची अमृताची वाणी ऐकली आणि त्यांचे हे परमशिष्य. त्यामुळं वेगळ्या शब्दात स्तुती गाणं योग्य होणार नाही किंवा स्तुती करणं योग्य होणार नाही. आमच्याकडनं मूळ चूक अशी झालेली आहे की हा एवढा गोड आणि क्लिष्ट विषय 3 दिवसात ठेवण्यासाठी बोलवलं, पण याची उणीव मी आज शब्द देतो चिंचवडकरांच्या वतीने की आम्ही परत हा कार्यक्रम आयोजित करू. 7 दिवसाचा सप्ताह करायला काय हरकत नाही. तेव्हा आम्ही जेव्हा परत बोलावू तेव्हा आपण जरूर यावं. मोरयाच्या सेवेसाठी आपल्याला निकोप उदंड आयुष्य मोरयाने द्यावं, सेवा करून घ्यावी अशी त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. केलेली सेवा मोरयाच्या चरणी रुजू झालेलीच आहे. प्रांताच्या संघाचं काम करणारे महाराष्ट्र प्रांत संघाची जबाबदारी असलेले प्रकाश मिठभाकरे यांना मी विनंती करीन की त्यांना प्रसादाचं श्रीफळ त्यांनी द्यावं. मंगलमूर्ती मोरया.